नमस्कार मित्रांनो, आज आहे कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर 2025चा अत्यंत पवित्र दिवस. हा दिवस फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही, हा दिवस म्हणजे श्रद्धेचा, भक्तीचा आणि आध्यात्मिक जागृतीचा क्षण. 4 महिन्यांपूर्वी आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत गेले होते. या काळात सर्व शुभ कार्य थांबतात. विवाह, गृहप्रवेश, देवकार्य सगळं थांबतं. आणि आज कार्तिकी एकादशीच्या शुभक्षणी आपले श्रीहरी विष्णू पुन्हा जागे होतात. ही वेळ आहे देवजागरणाची, शुभतेच्या पुनर्जन्माची. या दिवशी जर आपण भक्तिभावाने सेवा केली तर ती सेवा 24 एकादशींचं पुण्य देणारी ठरते असं शास्त्र सांगतं. म्हणून आजचा दिवस व्यर्थ जाऊ देऊ नका. जर तुमच्या घरी विष्णू, पांडुरंग, व्यंकटेश किंवा बालकृष्ण यांची मूर्ती असेल तर सकाळी त्यांचा अभिषेक करा. गंगाजल, केशर, चंदन, तुलसीपत्र आणि फुलांनी त्यांची पूजा करा. धूप दीप लावा आणि मनापासून सांगा, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय हरी विठ्ठल, जय पांडुरंग. पण लक्षात ठेवा, आजच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाहीत आणि तुलसीला पाणी अर्पण करायचं नाही, कारण आजच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि तुलसी माता दोघेही एकत्र पूजनीय असतात. आज दिवसभर मन शांत ठेवा, वाईट विचारांपासून दूर रहा आणि शक्य तितका वेळ नामस्मरणात घालवा. आजच्या वेळी केलेला जप आणि ध्यान 100 पट फल देतो असं मानलं जातं. त्यावेळी शांतपणे दिवा लावा आणि श्री विष्णूंच्या चरणी प्रार्थना करा, हे प्रभू, माझ्या आयुष्यातील अंधार दूर कर. माझ्या घरात, माझ्या मनात आणि माझ्या विचारात प्रकाश आण. भक्त हो, देव उठणी एकादशी म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर ही आहे आपल्या आतल्या झोपलेल्या श्रद्धेला जागं करण्याची वेळ. आज देव जागे झालेत, आता तू पण जागा हो भक्तीने. तुझ्या अंतःकरणातल्या श्रीहरीला जागव. आजचा दिवस जाऊ देऊ नका. एक छोटं चांगलं काम करा, एखाद्याला मदत करा, एखाद्याला हसवा, कारण आज केलेलं प्रत्येक कर्म थेट भगवानांच्या चरणी पोहोचतं. जय श्री विष्णू, जय हरी विठ्ठल, जय पांडुरंग.